स्टार्ट. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे की 12वीचा सिलेबस याच्यामध्ये काही चेंजेस केलेले आहेत. तर त्या चेंज केलेल्या सिलेबसनुसार आपल्याला 12वीचे केमिस्ट्री विषयाचे सर्व चॅप्टर पाहायचे. आता 12वीतील केमिस्ट्री अभ्यासताना या केमिस्ट्रीचे 4 विभागात वर्गीकरण केलेले आहे. आता हे 4 विभाग कुठले कुठले तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जसं सायन्सच्या निरनिराळ्या ब्रांचेस असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, तसं केमिस्ट्रीमध्ये पण सब ब्रांचेस येतात. त्या आहेत फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री. आणि या केमिस्ट्रीच्या विविध शाखा आपण 11वीमध्ये त्यांच्या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत. तर आपल्याला 12वीला अभ्यासताना यातील 4 ब्रांचेसमधील काही टॉपिक्स अभ्यासायचे. तर ते 4 ब्रांचेस कुठल्या आहेत तर फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ॲप्लाइड केमिस्ट्री. आपल्याला या 4 ब्रांचेसचे मिळून टोटल 16 चॅप्टर्स अभ्यासायचे. त्या 16 पैकी आपल्याला आपण सुरुवातीला ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू करणार आहे. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीतील पहिला चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज हा अभ्यासाला सुरू करणार आहे. आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज अभ्यासताना आपण आधी 11वीला शिकलोय की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत हे असंख्य असे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. देअर आर मिलियन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आणि मग त्यांचा स्टडी करत असताना आपल्याला त्यांचं कुठेतरी क्लासिफिकेशन करणं गरजेचं असतं. आणि मग फंक्शनल ग्रुपनुसार आपण त्यांचं क्लासिफिकेशन करताना आपण वेगवेगळ्या फॅमिलीज बनवतो. अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स या सर्वांना आपण म्हणतो ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. त्यानंतर येतात अल्किनॉइड्स, कार्बोक्सिलिक ॲसिड्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स, अमाइड्स, अमाइड्स, फिनॉल्स हे आणि याला जोडून असे असंख्य अजून दुसऱ्या बऱ्याच साऱ्या फॅमिलीज आहेत. आता या फॅमिलीज कशानुसार आहेत तर त्या कंपाऊंडमध्ये असणाऱ्या निश्चित अशा त्या पर्टिक्युलर फॅमिलीच्या फंक्शनल ग्रुपनुसार ऑर्गॅनिक कंपाऊंड या वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये विभागले गेले. जसं आपल्याला माहिती आहे अल्केन्सचा फंक्शनल ग्रुप आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, अल्किन्स आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड, अल्काइन्स कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, अल्किनाइड्सचा फंक्शनल ग्रुप आहे एक्स. हा एक्स म्हणजे कोण असतो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्यानंतर कार्बोक्सिलिक ॲसिडचा फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड ओ, OH. अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप आहे सी डबल बॉन्ड OH. कीटोन्सचा आहे सी डबल बॉन्ड O. अमाइड्सचा आहे NH2. अमाइड्सचा आहे सी डबल बॉन्ड O NH2. आणि शेवटी फिनॉलचा AROH. अल्कोहोल सुद्धा आहे याच्यामध्ये, जो आपल्याला 12वीला आहे अभ्यासाला अल्कोहोल्स, त्याचा आहे ROH. ठीक आहे. आता या ज्या सगळ्या फॅमिलीज आहेत त्या नक्की बनल्या कशापासून तर या सगळ्या बनतात कुणापासून तर हायड्रोकार्बन्स पासून. दॅट हायड्रोकार्बन्स मे बी ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक. म्हणून आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की द पेरेंट फॅमिली ऑफ ऑल ऑर्गॅनिक कंपाउंड्स is hydrocarbons. सगळे जे ऑर्गॅनिक कंपाउंड्स आहेत त्यांचा पेरेंट कोण आहे तर हायड्रोकार्बन्स. आता हे हायड्रोकार्बन्स म्हणजे कोण तर अल्केन्स, अल्कीन्स, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. आता याला पेरेंट का म्हणायचं का तर ज्यावेळी आपण अल्केन रिप्रेझेंट करतो तर तो इन जनरल कसा रिप्रेझेंट करतो R
H आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन कसा रिप्रेझेंट करतो ARH. ज्यावेळी आता पेरेंट म्हणजे काय पहा, ज्यावेळी अल्केन्स किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स मधील एखादा हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करूया म्हणजे त्याला काढून टाकूया आणि त्याच्या ऐवजी एखादा नवीन फंक्शनल ग्रुप ज्यावेळी आपण ते जोडूया. म्हणजे समजा मी इथे H काढला आणि त्याच्या ऐवजी OH जोडला तर काय बनला, हा आपली फॅमिली मधली अल्कोहोल. ते याला म्हणायचं पेरेंट, की ज्याच्यापासून नवीन कंपाऊंड तयार झाला किंवा नवीन अपत्य तयार झालं. तर आता इथं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा अभ्यास करत असताना काय करायचं पहा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण कशाला म्हणणार आहे, तर पहिल्यांदा आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हची काय पाहणार आहे, डेफिनेशन पाहणार आहे. तर कसं डिफाइन करता येईल, आपण स्वतः एक डेफिनेशन बनवू हॅलोजन डेरिव्हेटिव्हची, की ज्यावेळी अल्केन्स किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स यांच्यामधील हायड्रोजन आपण काढूया आणि त्याची जागा त्याच्याऐवजी कोणता ॲटम देऊया, तिथं X म्हणजे हॅलोजन. तर आता हेच आपण कसं बोलूया, when one or more hydrogen atoms of an hydrocarbons are replaced by halogen atom, so then that results into the formation of halogen derivative. मग अल्केन मधील किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधील त्यावेळी हायड्रोजन काढू आणि त्याच्याऐवजी कोण लिहूया, हॅलोजन. तो हॅलोजन कोण असणार आहे, पुन्हा एकदा रिपीट करतोय, कोण असेल, फ्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. मग यावेळी एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस करूया करस्पॉन्डिंग हॅलोजनने, त्यावेळी जे आपल्याला मिळेल, जी डेरिव्हेटिव्ह मिळेल तिला काय म्हणणार आहे आपण, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग आता आपल्याला याच हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा डिटेल मध्ये अभ्यास करायचा आहे. तर ही झाली आपली डेफिनेशन. आपण याचा डिटेल्स मध्ये अभ्यास करायचा आहे, म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये कशाचा अभ्यास करणार आपण ते आपण पहिल्यांदा पाहणार. मग कशाचा अभ्यास करूया, पहिल्यांदा क्लासिफिकेशन. पहिल्यांदा आपण काय पाहणार आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन ऑफ halogen derivatives. So these halogen derivatives are classified on the basis of, they are classified by two ways. मग यांचं वर्गीकरण करत असताना आपण दोन प्रकारे यांचं वर्गीकरण करू शकतो. आता ते दोन प्रकार कुठले पाहू. पहिला जो प्रकार आपण पाहणार आहे, फर्स्ट ऑन द बेसिस ऑफ skeletal of hydrocarbons to which halogen is attached. And दूसरा जो प्रकार आहे, दूसरा प्रकार काय आहे, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ halogen atoms in the halogen derivative. आता पहिला प्रकार आपण बघू, ऑन द बेसिस ऑफ स्केलेटलचा अर्थ काय होतो सांगणारा. आता हा पुन्हा कसा प्रकार असणार नक्की, कार्बन आणि हायड्रोजनचं स्केलेटल फ्रेमवर्क. मग आता ऑन द बेसिस ऑफ स्केलेटल ऑफ हायड्रोकार्बन्स टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. म्हणजे काय, सपोज माझ्याकडे एखादा हायड्रोकार्बन CH3 CH2 आणि मी इथे एक हॅलोजन ॲटम लावला X मेल आपण कन्सिडर करूया क्लोरीन. आता इथं हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे, तो जो कार्बन ॲटम आहे, तो कार्बन ॲटम कसा आहे, तर सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटम. म्हणजे इथं ही जी डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यामध्ये हॅलोजन कसा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशी तयार झाली, तुम्ही एक अल्केन घेतलं, ते अल्केन माझं कुठलं होतं, इथेन.
इथेन मध्ये मी एक हायड्रोजन रिप्लेस केला आणि त्याच्याऐवजी लावला मी हॅलोजन. लेट्स से इट इज अ क्लोरीन. म्हणजे मी आपण याला काय म्हणू शकतो, इट इज हॅलो अल्केन. काय म्हणू शकतो आपण याला, हॅलो अल्केन. कारण हा कसा म्हणणार, ज्यावेळी अल्केन मध्ये एक हायड्रोजन काढला आणि त्याच्याऐवजी कोण लावला, हॅलोजन. सो इट इज अ हॅलो अल्केन. लेट्स से माझ्याकडे एखादा अल्कीन आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. आपण याला काय म्हणूया, काय दोन कार्बन आहेत म्हणजे हा इथ आणि डबल बॉन्ड म्हणजे इथ, अल्कीन. सो इट इज अ इथीन. लेट्स से किंवा एक हायड्रोजन काढला आपण आणि त्याच्याऐवजी आपण एक हॅलोजन लावूया. सो ही डेरिव्हेटिव्ह कशी तयार झालेली आहे की मी अल्कीन मधला हायड्रोजन रिप्लेस करतोय हॅलोजनने. म्हणून मी या डेरिव्हेटिव्हला काय म्हणणार आहे, हॅलो अल्कीन. ओके. देन सपोज वी हॅव अ अल्काइल. आता याचं नाव देऊया आपण काय, याला दोन कार्बन. अगेन प्रिफिक्स काय वापरेल, इथ. आणि हा ट्रिपल बॉन्डेड हायड्रोकार्बन आहे म्हणजे आय, अल्काइल. याच्यातही समजा आपण एक हायड्रोजन काढला आणि त्याच्याऐवजी एक हॅलोजन लावला Br. तर आता या डेरिव्हेटिव्ह मध्ये हॅलोजन तर आला, पण तो हॅलोजन कुठल्या फ्रेमवर्कला अटॅच आहे, अल्काइलच्या. म्हणून आपण याला काय म्हणूया, हॅलो अल्काइल. ओके. देन सपोज अगेन माझ्याकडे एरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे, बेन्झीन. आणि बेन्झीन मधला एक हायड्रोजन काढून आपण त्याच्याऐवजी हॅलोजन जर जोडला तर आता इथं काय होतं, हा एरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे, याला अरीन म्हणतो आपण. इट इज कॉल्ड अरीन. आणि त्याच्यातील हायड्रोजन रिप्लेस केला हॅलोजनने, म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, हॅलो अरीन म्हणणार. तर समजलं पहिलं क्लासिफिकेशन. पहिलं क्लासिफिकेशन कशानुसार दिलेलं आहे की तुमचं फ्रेमवर्क, कार्बन हायड्रोजनचं फ्रेमवर्क नक्की कसं आहे, अल्केनचं आहे, अल्कीनचं आहे, अल्काइलचं आहे की एरोमॅटिक हायड्रोकार्बनचं आहे. मग त्याच्यामध्ये रिप्लेसमेंट केली गेली आहे हॅलोजनची. त्यानुसार क्लासिफिकेशन केलेलं आहे 4 गटांमध्ये. आणि ते 4 गट कुठले, हॅलो अल्केन्स, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइल आणि हॅलो अरीन. आता पाहूया आपण दुसऱ्या प्रकारचं क्लासिफिकेशन. आता दुसरं क्लासिफिकेशन कुठलं आहे, ऑन द बेसिस ऑफ number of halogen atoms. Second classification is on the basis of, second way of classification, on the basis of number of halogen atoms attached are present in of that halogen derivative. आता हे पहा कसं आहे. Let's say here we have R in general, CH2X. त्याच्यामध्ये किती हॅलोजन ॲटम आहे, फक्त एकच. सपोज या अगर another CH2X. इथे किती हॅलोजन ॲटम आहे, 2. त्यानंतर CH3, CHX again. Suppose अपन CHX3 and CX4. Here, where one hydrogen atom is replaced by halogen, then it is called mono for a single halogen atom. It is called मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याला आपण काय म्हणणार आहे, मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता इथे काय केलेलं आहे, 2 हायड्रोजन ॲटम रिप्लेस केले 2 हॅलोजन ॲटमने. हॅलोजन आपण इन जनरल X ने इंडिकेट करतोय. मी पुन्हा एकदा सांगतो, X हा काय असू शकतो, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन किंवा आयोडीन. आता ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कुठली झाली, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आपण हिला कशी डिफाइन करू शकतो, when 2 hydrogen atoms of an alkane or hydrocarbon is replaced by corresponding halogen atoms.
then that will result into the formation of dihalogen derivative. Similarly, we have here trihalogen derivative आणि ही आपल्याला मिळाली टेट्राहॅलोजन किंवा जर 3 पेक्षा जास्त झाले तर आपण म्हणू याला पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ ॲन अल्केन. तर हे झालं क्लासिफिकेशन. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह क्लासिफाय करताना दोन प्रकारे आपण त्याला क्लासिफाय करतो. पहिला प्रकार ऑन द बेसिस ऑफ स्केलेटल ऑफ हायड्रोकार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड अँड दूसरा प्रकार जो आहे तो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल. ठीक आहे. तर आता आपल्याला 12th अभ्यास करताना इन डिटेल जो स्टडी आहे तो आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. आता हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हे सिमिलरली आपण एरोमॅटिक हायड्रोकार्बन साठी म्हणू शकतो. पहा हा एरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे, याचं नाव आहे आपल्याला बेन्झीन. त्यातला एक हायड्रोजन रिप्लेस केला आपण एक्स नाव. हे काय आलं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झाली. ही कोणाची झाली अरिनची. समजा बेन्झीन मध्ये आपण 2 हायड्रोजन काढले आणि त्याच्याऐवजी 2 हायड्रोजन लावले तर हे झाले डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सिमिलरली वी हॅव ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह for a benzene or arene and also we can have a polyhalogen derivative for the arenes. Okay. आता आपल्याला डिटेल मध्ये स्टडी करायचा आहे तो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. आता याचा स्टडी करायचा म्हणजे काय करायचं तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशन पाहणार, त्यानंतर याचं नॉमेनक्लेचर पाहणार, नॉमेनक्लेचर नंतर मेथड्स ऑफ प्रिपरेशन पाहणार की आपण लॅबमध्ये इंडस्ट्रियली हे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज कसे काय बनवणार आहे अल्केन्सचे. त्यानंतर त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहूया. फिजिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज पाहणार आणि फायनली केमिकल प्रॉपर्टीज झाल्यानंतर हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आहेत यांचे काय पाहूया आपण युजेस अँड लास्ट बट नॉट द लीस्ट द एन्व्हायरमेंटल effects of the polyhalogen derivatives of freons. So step by step आपण पाहूया. पहिल्यांदा आपण पाहूया मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आणि त्याचं क्लासिफिकेशन. Classification of mono halogen derivatives of alkanes. आता हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आहेत अल्केन्सचे किंवा हायड्रोकार्बन्स ऑफ हायड्रोकार्बन्स mono halogen derivatives of hydrocarbons. Okay. Now these mono halogen derivatives are classified. They are again classified on the basis of two ways. याचं पुन्हा आपण क्लासिफिकेशन करताना दोन प्रकारे याचं क्लासिफिकेशन करता येतं. आता हे दोन प्रकार कुठले आहेत का? पहिला प्रकार on the basis of position of halogen atom. त्या पर्टिक्युलर मॉलिक्यूल मध्ये कंपाउंड मध्ये असणारी हॅलोजन ॲटमची पोझिशन. देन सेकंड इज नेचर ऑफ or the type of hybridization पुन्हा hybridization of carbon atom to which halogen is attached. आता पहिला आपण सिंपल वे पाहूया पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम. त्या पोझिशन नुसार कसं काय क्लासिफाय केलं जाईल. हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आहेत
यांना माझ्याकडे अल्केन आहे. अल्केन इन जनरल आपण असं दर्शवतो RH. याच्यातील मी हायड्रोजन काढणार, त्याच्याऐवजी हायड्रोजन लावणार RH. ही आपली तयार झाली. ती काय झाली? ही असणार आपली मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्या मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला कॉमनली काय म्हणतात जातं? अल्किल हलाइड. काय म्हणतात? अल्किल. आता हे सारखी हलाइड पोझिशन ऑफ हॅलोजन ॲटम नुसार कसे क्लासिफाय केलेले पहा. सपोज we have an example CH3 CH2 Br. Another example is CH3 CH CH3 Br. And the next one is CH3 C CH3 CH3 Br. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं का? हॅलोजन ॲटम एकच आहे, तो चेंज झाला तरी चालेल, परंतु पहा इथं ब्रोमीन हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे? एकाच. तो अशा प्रकारच्या कार्बनला आपण कोणता कार्बन म्हणतो? प्रायमरी कार्बन. इथं हॅलोजन ॲटम म्हणजे आपला असणारा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या किती कार्बनला अटॅच आहे? 2. या कार्बनला काय म्हणतो आपण? सेकंडरी कार्बन. त्या तिसऱ्या केसमध्ये हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच आहे. तो अशा कार्बनला आपण म्हणतो टर्शरी कार्बन आहे. तर ज्यावेळी हॅलोजन ॲटम हा प्रायमरी कार्बन ॲटमला अटॅच असेल म्हणजे अशा कार्बनला की जो दुसरा फक्त एकाच कार्बनला अटॅच आहे, तर त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हला काय म्हणणार आहे आपण? त्या अल्किल हलाइडला काय म्हणणार आहे? प्रायमरी अल्किल हलाइड. त्यामुळे आपण प्रायमरी अल्किल हलाइड. ज्यावेळी हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच असेल की जो दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच आहे म्हणजे तो हायड्रोजन ॲटम, तो कार्बन ॲटम कोणता आहे? तर सेकंडरी कार्बन ॲटम. मग या हॅलोजनला आपण या हॅलोजन डेरिव्हेटिव्हला काय म्हणणार आहे आपण? सेकंडरी. मग हे अल्किल हलाइड आहे म्हणून काय म्हणणार आपण याला? सेकंडरी अल्किल हलाइड. आणि when आता ही तिसरी डेफिनेशन when halogen atom is bonded to tertiary carbon atom. Now the tertiary means what? Tertiary means what? The carbon which is bonded to 3 other carbon atom. असा कार्बन की जो दुसऱ्या 3 कार्बन अटॅच आहे. तो या अल्किल हलाइडला आपण काय म्हणणार आहे? टर्शियरी अल्किल हलाइड. त्यामुळे या टर्शियरी अल्किल हलाइड. तर हे झालं क्लासिफिकेशन कुणाचं? तर मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. कशानुसार? तर त्याच्यामध्ये असणाऱ्या हॅलोजन ॲटमच्या पोझिशननुसार. पहा इथे हॅलोजन ॲटमची पोझिशन फर्स्ट नंबरला आहे, इथं सेकंड कार्बनला म्हणजे सेकंडरी कार्बनला जो अटॅच आहे, इथे टर्शियरी कार्बनला जो अटॅच आहे. आता दुसरा प्रकार क्लासिफिकेशनचा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या क्लासिफिकेशनचा दुसरा प्रकार. आता तो दुसरा प्रकार काय आहे? तर इथं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कशा क्लासिफाय करायचे? तर कोणत्या प्रकारच्या कार्बनला आपला हॅलोजन अटॅच आहे. मग कोणत्या प्रकार म्हणजे काय? तर ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन नक्की कुठलं आहे? तर हे समजताना आधी तुम्ही हे समजून घ्या की आपण 11वी मध्ये 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन शिकलेलो आहे. सिंपल 3 प्रकारचे हायब्रिडायझेशन मी आज इथे पाहतो. ते कुठले कुठले आपल्याला माहिती आहे? कार्बन मिथेनमध्ये कुठला हायब्रिडायझेशन दाखवतो? sp3, त्यानंतर sp2 आणि तिसरा प्रकार कुठला? sp हायब्रिडायझेशन. आता कार्बन कसा ओळखायचा? कुठला sp3 हायब्रिडायझ आहे, कुठला sp2 आहे, कुठला sp आहे. तर जो कार्बन सिंगल बॉन्डेड आहे तो म्हणायचं sp3 हायब्रिडाइज. जो कार्बन डबल बॉन्डेड आहे तो डबल बॉन्डेड कार्बन कुठला हायब्रिडायझेशन दाखवतो? sp2 हायब्रिडायझेशन. आणि ट्रिपल बॉन्डेड कार्बन कुठला हायब्रिडायझेशन दाखवतो? तर sp हायब्रिडायझेशन दाखवतो. तो पाहता येईल की सपोज इथं हॅलोजन ॲटम आपला अटॅच आहे, पण
हॅलोजन ॲटम अटॅच असताना हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कसला आहे, सिंगल बॉन्डेड आहे, डबल बॉन्डेड आहे की ट्रिपल बॉन्डेड आहे. तर इथं कोणता बॉन्डिंग दाखवतो, डबल बॉन्डिंग. म्हणजे ज्या कार्बनला हॅलोजन अटॅच आहे तो कोणता हॅलोजन दाखवतो, sp2. तर अशा ज्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत या हॅलोजन डेरिव्हेटिव्हजला म्हणायचं विनिलिक हलाइड्स. विनिलिक हलाइड्स. सेकंड, समजा माझ्याकडे पुन्हा एकदा डबल बॉन्डेड कार्बन आहे, त्याला नेक्स्ट अटॅच असणारा कार्बन आणि याला अटॅच आहे पी. आता पहा इथं हॅलोजन कोणत्या कार्बनला अटॅच आहे, केअरफुली जर आपण पाहिलं तर इथं हॅलोजन सिंगल बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच आहे. सिंगल बॉन्डेड बॉन्ड 1 2 आणि हे राहिलेले 2 हायड्रोजन ॲटम 1 आणि 2. कळालं. परंतु प्रॉब्लेम असा, जो सिंगल बॉन्डेड कार्बन आहे तो पुन्हा कोणाला अटॅच आहे, डबल बॉन्डेड कार्बनला. म्हणजे हा जो सिंगल बॉन्डेड कार्बन आहे डबल बॉन्डेड कार्बन ॲटमला कसा आहे, अल्फा पोझिशनला. कोणत्या पोझिशनला आहे तो, अल्फा. मग ज्यावेळी अशी केस असेल म्हणजे आपण कसं बोलूया, वेन halogen atom is attached to sp3 hybridized carbon. ज्यावेळी हॅलोजन ॲटम कशाला अटॅच आहे, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे. परंतु तो जो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन आहे तो कसा आहे, इट इज नेक्स्ट टू डबल बॉन्डेड कार्बन. So when halogen atom is attached to sp3 hybridized carbon which is next to double bonded carbon, then that kind of halides are known as allylic. काय म्हणतात आपण त्यांना, allylic halides. समजतात. तर पुढची केस पहा. तीसरी. तर तिसरी केस काय असणार आहे पहा. जर पुन्हा एकदा हॅलोजन ॲटम अटॅच आहे सिंगल बॉन्डेड कार्बनला, तर सिंगल बॉन्डेड कार्बन म्हणजे कोणता रिलेशन, sp3. पण तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन कशाला अटॅच आहे, एरोमॅटिक रिंगला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, when halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is next to aromatic ring, then that kind of halides are known as benzelic. अशा halides ला कोणते halides म्हणायचं, benzelic halides. फोर्थ वन, आता इथे पहा, समजा halogen atom डायरेक्टली aromatic ring ला अटॅच. X may be fluorine, fluorine or bromine. When halogen is directly attached to aromatic ring, then it is called aryl halides. काय म्हणतो आपण त्याला, aryl halides म्हणतो. किंवा in short आपण त्याला बोलू शकतो haloaryls. aryl halides or haloaryls. तर हे जे 4 गट पडले, 4 क्लास पडले, ते कशानुसार आहे, these 4 classes are classified on the basis of type of hybridization of carbon atom to which halogen is attached. When halogen is attached directly to sp2 hybridized carbon atom, then it is called vinylic halides. When halogen is attached to sp3 hybridized carbon which is next to carbon carbon double bond, then it is called allylic halides or allylic halides. When hydrogen is attached to sp3 hybridized carbon which is next to or which is directly attached to aromatic ring, then it is called benzelic halides. And when halogen atom is directly bonded to aromatic ring, then it is called aryl halides or haloaryls. आता नेक्स्ट जो पाहायचा आपल्याला, तर हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज आहेत म्हणजेच अल्किल हलाइड्स आहेत, याचं नॉमेनक्लेचर आपण पाहणार. नॉमेनक्लेचर म्हणजे काय, की यांना नावं कशी द्यायची. What are the scientific rules to assign the names to these alkyl halides or monohalogen derivatives?
So here next is nomenclature आता आपण पहिला नॉमेनक्लेचर पाहूया अल्किल हलाइड साठी, नंतर नॉमेनक्लेचर पाहूया हॅलोईन साठी म्हणजे एरोमॅटिक हलाइड साठी. आता अल्किल हलाइड साठी कसं देणार आहे पहा. आता आपल्याला माहिती आहे नाव देण्याच्या दोन पद्धती आहेत. एक पद्धत आहे कॉमन नेम सिस्टीम, कॉमन नेम सिस्टीम, आणि दुसरी जी आहे त्यामध्ये इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्रीने बनवलेले काही रूल्स, त्यांना आपण काय म्हणतो IUPAC नेमिंग. आता पहा कॉमन नेम्स कसे द्यायचे. सो कॉमन नेम देताना आधी ज्या अल्किल ग्रुपला आपला हॅलोजन आहे त्या अल्किल ग्रुपचं नाव द्यायचं, आणि नेक्स्ट टू दॅट फक्त काय लिहायचं जो करस्पॉन्डिंग हॅलोजन आहे तो लिहायचा. म्हणजे आता पहा इथं X क्लोरीन असेल तर क्लोराईड, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर आयोडाईड, फ्लोरीन असेल तर फ्लोराईड. IUPAC नाव देताना आधी पुढे हॅलो लिहिणार आहे. हॅलो म्हणजे क्लोरीन असेल तर क्लोरो, ब्रोमीन असेल तर ब्रोमो, आयोडीन असेल तर आयोडो, फ्लोरीन असेल तर फ्लोरो, आणि त्यानंतर पेरेंट चेन मधला कार्बन ॲटम मधून आपण काय लिहायचं पेरेंट अल्किलचे नाव. तर काही एक्झाम्पल्स पाहूया. पहा फर्स्ट व्हेरी सिंपल एक्झाम्पल CH3 CH2 Br, किंवा आपण बेसिक कंपाऊंड पासून चालू करूया मिथेन. इट्स आता हा ग्रुप कुठला आहे CH3 म्हणजे मिथिल, पण आपण इथे लिहिलं मिथिल, आणि पुढे ब्रोमीन आहे. मला इथे ब्रोमीन इज ब्रोमीन मीन्स ब्रोमाइड. आता हे करताना IUPAC नाव देताना कसं करणार आहे पहा की आधी हॅलोजनचं नाव घ्यायचं. हॅलोजन कोणता आहे ब्रोमीन, इट इज अ ब्रोमो. आता आपल्याला माहिती आहे IUPAC रूल देताना आपण पेरेंट चेन सिलेक्ट करतो, पण चेन मध्ये किती कार्बन आहेत. त्याचा चेन असताना प्रश्नच येत नाही, एकच कार्बन आहे. म्हणजे आता इथं एक कार्बन असेल तर कोणतं पेरेंट अल्किल असतं आपलं मिथेन. सो ब्रोमो मिथेन, ब्रोमो मिथेन. Similarly, here we have CH3 CH2 Cl. आता हा ग्रुप कुठला आहे इथिल, म्हणून इथे लिहिलं आपण इथिल, आणि क्लोरीन आहे म्हणून लिहिलं क्लोराईड. ओके. आता इथं IUPAC नाव देताना पहा कोणता हॅलोजन आहे क्लोरीन, म्हणून इथे लिहिलं क्लोरो, आणि चेन मध्ये किती कार्बन असणार अल्किल कोणतं पेरेंट इथेन, क्लोरो इथेन. तिसरा CH3 CH2 CH2 R. आता इथे पहा किती कार्बन आहेत मोजा 1 2 3. मग आपण इथे म्हणूया 3 कार्बनाला कोणता अल्किल असतो प्रोपेन. सो इट्स अ प्रोपाइल, पण हा प्रोपेन कसा आहे स्ट्रेट, म्हणून आपण लिहिणार इथं N. N म्हणजे नॉर्मल, ही चेन कशी आहे स्ट्रेट आहे. N प्रोपिल आयोडाईड. आता इथं काळजी घेतली पाहिजे याचा IUPAC सिलेक्ट करताना, कारण इथं चेन बनत चालते पहा. तर चेन बनताना चेनला सिलेक्ट करा पाहिजे. कुठली चेन सिलेक्ट करायची की याच्यामध्ये आपला फंक्शनल ग्रुप आहे. म्हणजे फंक्शनल ग्रुप म्हणजे आपला हॅलोजन. हॅलोजन या चेन मध्ये आहे पहा. नंबर कुठे देणार जिकडून फंक्शनल ग्रुप जवळ आहे, या उजव्या टोकाकडून फंक्शनल ग्रुप जवळ आहे म्हणून नंबर दिला 1 2 3. आता इथं मेन चेन मध्ये किती आले 3 कार्बन आले, म्हणून पेरेंट अल्किल म्हणलं आपलं प्रोपेन. पुढे आपण हॅलो लावला, मग हॅलोजन कोणता आहे आयोडीन, म्हणून आयोडो. तो आयोडोची पोझिशन लिहिली पाहिजे आपल्याला. तर कोणत्या पोझिशनच्या कार्बन ॲटम लाटायचे पहिल्या, म्हणून आपण लिहिणार 1 आयोडो प्रोपेन. नेक्स्ट CH3 CH CH3 Cl. आता इथं पहा पुन्हा एकदा कार्बन मोजा 1 2 3 तीनच आहे, म्हणून आपल्याला प्रोपिलच लिहायचं आहे. कॉमन नेम लिहिता प्रोपिल लिहायचं, पण हा स्ट्रेट होता म्हणून N लिहिला नॉर्मल. आता इथं ब्रांचिंग आहे सेकंड कार्बन. आता ऍक्च्युली हा आयसो नसतो. आयसो म्हणजे काय, आयसो म्हणजे कसं असतं पहा तुमची ही मेन चेन आहे, आणि त्या मेन चेनच्या सेकंड कार्बनला एक कार्बन अटॅच आहे मिथिल ग्रुप. तर हे जर असं असेल तर त्याला म्हणतो आपण आयसो. म्हणजे पहा हा आयसो.
आयसोब्युटिल क्लोराइड. आयसोब्युटिल क्लोराइड. हा आयसोब्युटिल क्लोराइड काय आहे? कारण टोटल कार्बन आहे 4 म्हणून मी इथे ब्युटिल लिहिलं. आणि आयसो हा एक चेन आहे, चेन मध्ये त्याचं सेकंड कार्बन आहे मिथिल ग्रुप आहे म्हणून आयसो. आता हा आयसो नाही आहे ऍक्च्युअली, हा अपवाद आहे आयसोला, किंवा हा एक्सेप्शन म्हणून आपण कन्सिडर करतो. याला म्हणतो आयसोप्रोपिल क्लोराइड. आयसोप्रोपिल क्लोराइड. आयसो पहा एक्झॅक्टली आयसो असं असतं, हा अपवाद. आता याला नाव देताना आयुपीएससी नंबरिंग पहा, इकडून क्लोरीन जवळ आहे तिकडून 1 2 3 किंवा इकडून दिलं तरी चालेल. ज्याचा पुन्हा एकदा 3 आले म्हणून प्रोपेन. किती क्लोरो? 2 क्लोरो. 2 क्लोरो प्रोपेन. हे काही सिंपल नेमिंग झाले. ठीक आहे. तर आपण दुसरं पाहूया. CH3 CH CH3 CH2 Cl. आता इथं पहा याला ना कॉमन नेम देऊ आणि अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुपला टोटल कार्बन म्हणायचे 1 2 3 4 टोटल आहे म्हणून ब्युटिल. ठीक आहे. पण तो ब्युटिल नॉर्मल नाही म्हणजे स्ट्रेट चेन नाही. आता तो नॉर्मल नसेल तर आयसो एका पाहायचं, निओ एका पाहायचं. आता आयसो एका आयसो म्हणजे काय? मेन चेन बनते आणि सेकंडला एक मिथिल अटॅच आहे. म्हणजे नेमकं फ्रेमवर्कचं म्हणलं म्हणून हा आला आयसोब्युटिल क्लोराइड. काय नाव आलं याचं? आयसोब्युटिल क्लोराइड. आता आयुपीएस देताना एक चेन सिलेक्ट करा, ती सिलेक्ट करत असताना तिच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. माझा पाही चेन आहे 1 2 3 नेम नंबरिंग करू कारण फंक्शनल ग्रुप जवळ आहे. आता चेन मध्ये किती आले? 3 म्हणून लिहिलं आपण प्रोपेन. आता पुढे हॅलो द्या प्रोपेन. आता प्रोपेन लिहिल्यानंतर पुढे आपल्याला सबस्टिट्यूएंट लिहिला पाहिजे. सबस्टिट्यूएंट कुठला आहे हा? तर इथं सबस्टिट्यूएंट आहे मिथिल. किती नंबर कार्बन आहे? 2. तर इथं मिथिल प्रोपेन आहे. तर कितीला मिथिल आणायचे प्रोपेनच्या? सेकंड कार्बनचा 2 मिथिल प्रोपेन. आणि पुन्हा क्लोरीन, मग क्लोरो लिहिलं आहे पुन्हा. क्लोरो कुठल्या पोझिशनला आहे? 1. म्हणून आपण नाव घेणार आहे 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन. समजताय? आता पहा एक नवीन स्ट्रक्चर काढतो. आता याला कॉमन नेम देऊया. आता कॉमन नेम काय असणार आहे? तर पहा याच्याकडे टोटल कार्बन किती आहेत? कॉमन नेम देताना 1 2 3 4 5 म्हणून आपण इथं पेंटिक लिहिलं. आता तो पेंटिक कॉमन नेम बघताना 3 प्रकारात त्याला पाहायचा. एक तर तो स्ट्रेट आहे का किंवा आयसो आहे का निओ आहे का. आता स्ट्रेट असेल तर आपण N वापरतो नॉर्मल. आयसो असेल आयसो कधी म्हणतो सेकंड कार्बनला एक मिथिल अटॅच असेल तर. आता इथं पहा स्ट्रेटही नाही आयसोही नाही, सेकंड कार्बनला 2 मिथिल अटॅच. किती मिथिल अटॅच आहेत? 2. अशी केस असेल तर निओ म्हणायचं. काय म्हणायचं? निओ. याला म्हणतात निओ पेंटिल क्लोराइड. त्याचं नाव काय आलं? निओ पेंटिल क्लोराइड. त्यानंतर पुढे गेल्यानंतर त्याचा आयुपीएस आहे. आयुपीएसला स्ट्रेट चेन containing a functional group 1 2 3. Numbering should be start from that end. It should be done from that end which is nearer to functional group. So here we have to start from the right hand side. 1 2 3. तर 3 आले म्हणून काय लिहिलं? प्रोपेन. आता सबस्टिट्यूट पहा कुठले कुठले? 2 ला 2 मिथिल आहे म्हणून डायमिथिल आहे. इथे आपल्याला मी असं लिहितो प्रोपेन डायमिथिल. आता डायमिथिल पोझिशन पहा मिथिलची 2 म्हणून 2 रिपीट होणार 2 2 डायमिथिल प्रोपेन. आता हॅलोजनचं नाव कोणता हॅलोजन आहे? क्लोरीन. म्हणून इथे लिहिलं आपण क्लोरो आणि त्याची पोझिशन 1. नाव आपलं काय येणार आहे? 1 क्लोरो 2 2 डायमिथिल प्रोपेन. तर या पद्धतीने आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टार्ट केलेला आहे. त्याच्या नॉमेनक्लेचरच्या पार्टपर्यंत आलेलो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ॲरोमॅटिक जे हॅलो आरिन्स आहेत, अरिन हॅलाइड्स त्यांचं नॉमेनक्लेचर
मेथड्स ऑफ प्रिपरेशनकडे वळणार